38 ह्या मापानुसार मी इथे तुम्हाला गळा लांबीनुसार शोल्डर आणि गळा रुंदी किती घ्यायची ते सांगते. तर आता समजा आपला गळा आहे 4चा आणि 5चा. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर, संपूर्ण शोल्डर, पूर्ण शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे. पूर्ण शोल्डर त्यामध्ये आपल्याला 1 इंच मायनस करायचं आहे. पूर्ण शोल्डरमधून 1 इंच मायनस करायचं आहे. आणि जे पण आपलं शोल्डर येईल, जे शोल्डर येईल त्याचा आपल्याला अर्ध टाकायचं आहे. त्याचा अर्ध आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे. त्यानंतर गळा रुंदी, गळा रुंदी आपल्याला 3 वर घ्यायची आहे. हे बघा, पूर्ण शोल्डर मायनस 1 इंच आणि जे शोल्डर आपलं येईल मायनस केल्यानंतर जे पण आपलं शोल्डर येईल आपल्याला त्याचं अर्ध टाकायचं आहे. म्हणजे 14 जर शोल्डर असेल तर त्याच्यातून 1 इंच मायनस केलं तर आपलं 13 येणार. तर 13चा अर्ध 6.5 आपल्याला तिथं टाकायचं आहे. आणि गळा रुंदी आपल्याला 3 घ्यायची आहे. जर छोटं माप असेल, हे तर 34 आणि 36 38च्या मापामध्येच मी तुम्हाला सांगते. छोट्या मापाचं थोडंसं वेगळं असते, त्याची गळा रुंदी ही वेगळी टाकल्या जाते. जेव्हा आपला गळा 6चा 7चा असेल त्यावेळेस आपल्याला पूर्ण शोल्डरमधून आपल्याला 2 इंच कमी करायचं आहे. याच्यामध्ये 8चा पण येतो. हे बघा, 6, 7 आणि 8चा जेव्हा गळा असेल तेव्हा पूर्ण शोल्डरमधून आपल्याला पूर्ण शोल्डर मायनस 2 इंच आपल्याला कमी करायचं आहे. आणि मग त्यानंतर हे आपलं जे शोल्डर येईल, जे पण आपलं शोल्डर येईल त्याचा अर्धा आपल्याला तिथं घ्यायचं आहे. आता 14 शोल्डर आहे तर 14 मधून आपण 2 इंच मायनस केले तर 12 येणार. 12 येणार. 12चा आपल्याला अर्ध 6 टाकायचं आहे शोल्डर. आणि गळा रुंदी आपल्याला 2.5 वर घ्यायची आहे. गळा रुंदी आपल्याला 2.5 वर घ्यायची आहे किंवा 2.25 वर घेतली तरी चालेल, पण याच्यापेक्षा कमी आपल्याला गळा रुंदी नाही घ्यायची आहे. जेव्हा आपला गळा 9 आणि 10 असतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण शोल्डरमधून आपल्याला 3 इंच कमी करायचं आहे. पूर्ण शोल्डर 3 इंच आपल्याला कमी करायचं आहे. आणि जे शोल्डर येईल त्याचा अर्ध आपल्याला टाकायचा आहे. प्रत्येक याच्यात हे बघा, 4च्या 5च्या गळ्यामध्ये 1 इंच कमी करायचं आहे. 6, 7, 8 मध्ये आपल्याला 2 इंच कमी करायचं आहे. आणि 9, 10 मध्ये आपल्याला 3 इंच कमी करायचं आहे. आणि जे शोल्डर येईल ते आपल्याला तिथं टाकायचं आहे. आणि गळा रुंदी आपल्याला 2.25 वर ठेवायची आहे. गळा रुंदी आपल्याला 2.25 वर घ्यायची आहे. त्यानंतर आता जेव्हा गळा 11, 12 एवढा मोठा सुद्धा गळा असतो, ज्यांची उंची खूप जास्त असते ना, त्यावेळेस हा गळा 11, 12, 12.5 इतका सुद्धा असतो. त्यावेळेस आपल्याला संपूर्ण शोल्डरमधून आपल्याला, आता आपण इथं किती कमी केलं, 3 कमी केलं ना, तर संपूर्ण शोल्डरमधून आपल्याला 3.5 कमी करायचं आहे. पूर्ण 4 नाही कमी करायचं, 3.5 आपल्याला कमी करायचं आहे. पूर्ण शोल्डर मायनस 3.5 आपल्याला कमी करायचं आहे. आणि जे पण आपलं शोल्डर येईल, त्याचा अर्धा आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि इथं गळा रुंदी आपल्याला 2 वर ठेवायची आहे. गळा रुंदी आपल्याला 2 वर ठेवायची आहे. पण इथे एक काम करायचं आहे आपल्याला, आपण जे छाती माप टाकू ना, अपर चेस्टचं जे माप टाकू छातीचं, त्या मापामध्ये आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. छाती मापात छातीचा 4था भाग जो काही टाकू आपण त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. म्हणजे आपल्या गळ्याजवळ ज्या काही चुन्या पडतात मुंड्याजवळ, त्या चुन्या पडणार नाही. कारण आपला गळा जेव्हा जितका पण आपण मोठा गळा घेतो तितका तो फाकला जातो. त्यामुळे आपल्याला छाती मापात अर्धा इंच आपल्याला इथे कमी करायचं आहे. आणि आता आपल्याला इथं खालची गळा रुंदी बघा तुम्ही, आता ही वरची गळा रुंदी आपली झाली आहे. वरती जी आपण गळा रुंदी घेतो, हे बघा मी तुम्हाला याच्यावर दाखवते, मी आखलं पण होतं. हे बघा, आपण इथं वरची जी गळा रुंदी घेतो, हे बघा इथं जी गळा रुंदी घेतो तिथं आपल्याला तेवढी ठेवायचीच आहे. पण जेव्हा आपला गळा, हे बघा, गळा जेव्हा आपला 7 येतो किंवा 8 येतो
त्यावेळेस आपल्याला इथं आपण वरती जर अडीच घेतला आहे, गळारुंदी किती आहे आपली, हे बघा अडीच आहे आपली, इथे वरती गळारुंदी आपण अडीच घेतली आहे 7-8च्या गळ्यामध्ये. तर आपल्याला खालची गळारुंदी मात्र वाढवून घ्यायची आहे, 3 वर घ्यायची आहे गळारुंदी आपल्याला इथे. हे बघा ह्या प्रकारे आपल्याला तिरपं आलं पाहिजे, म्हणजे खालून हा गळ्याचा आकार जो आहे ना तो एकदम असा गोल दिसतो. त्यानंतर आपली जेव्हा अजून खाली आपला गळा जातो बघा 10चा जेव्हा गळा येईल तेव्हा सुद्धा आपल्याला इथं गळारुंदी 3, 3.25 वर आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपला गळा छान असा गोल दिसतो. वरची गळारुंदी जेवढी कमी होत जाईल तेवढी खालची गळारुंदी आपल्याला वाढवत जायची. समजा वरची गळारुंदी जर आपली 2.5 आहे तर खाली आपल्याला 3 घ्यायची आहे, 2.25 घ्यायची आहे. वरच्या गळारुंदीनुसार खालची गळारुंदी आपल्याला नेहमी 1.5 इंचानी ही जास्तच घ्यायची आहे. त्यामुळे गळ्याचा शेप पण व्यवस्थित दिसतो आणि गळा फाकल्यानंतर एकदम व्यवस्थित शेपमध्ये तो गोल दिसतो. ठीक आहे. आता याच्यापेक्षा तर गळा मोठा नसतो, हे बघा. आणि प्रत्येकाचं बॉडी माप प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाच्या याच्यासाठी आपल्याला की तुम्ही शोल्डर इतकं गळा आहे तर 5 घेतलं पाहिजे, इतका गळा आहे तर 5.5 घेतलं पाहिजे, हे प्रत्येकाच्या मापात नाही टाकता येत आपल्याला. प्रत्येकाचं शोल्डर मोजून आणि प्रॉपर त्याच्यामधून मायनस करूनच आपल्याला गळारुंदी आणि शोल्डर हे टाकलं पाहिजे. आता राहिलं मुंडा. तर जेव्हा 5चा आणि 6चा गळा असतो ना त्यावेळेस आपल्याला आपण जो काही मुंडा टाकतो 34, 36 आणि 38च्या मापामध्ये त्याच्यापेक्षा आपल्याला मुंडा हा अर्धा इंचाने जास्त घ्यायचा आहे. कारण आपलं शोल्डर पण वाढलेलं असतं त्यामुळे मुंडा थोडा आपल्याला जास्त घ्यायचा आहे. त्यानंतर इथं काही गरज नाही आपल्याला. जेव्हा 6, 7, 8 ह्या दोन्ही मापामध्येच आपल्याला मुंडा जास्त घ्यायचा आहे. इथे आपल्याला काही गरज नाही आहे मुंडा आपल्याला जास्त घ्यायची. हां, जेव्हा 11चा आणि 12चा जेव्हा येतं गळा त्यावेळेस आपल्याला जी गोलाई देतो आपण मुंड्याला ती आपल्याला 1.5 इंचानी कमी द्यायची आहे. म्हणजे आपण जी 1.5 इंचावर देतो ना तर ती आपल्याला 1.5 इंचानी कमी द्यायची आहे. ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. व्यवस्थित छान आपलं ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसते. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी इथं गळारुंदीप्रमाणे गळा लांबीप्रमाणे चार्ट पण तुम्हाला दिला असता की इतकं गळारुंदी असल्यावर इतकं शोल्डर घ्या, इतकी गळारुंदी घ्या. पण आपलं प्रत्येकाचं शोल्डर हे जरी छातीमाप 1 असलं किंवा गळा लांबी 1च सांगितली तरी शोल्डरचं माप वेगळं येऊ शकतं. त्यामुळे ह्या प्रकारे शोल्डर मायनस करून गळारुंदी आणि शोल्डर टाकलं तर आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसतं. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.